एक अजून 2 मिनिटं थांबूया. एक जॉईनिंगचा काउंट 16 पर्यंत गेला की स्टार्ट करूया. ऑलमोस्ट होतीलच जॉईन. सो आज आपण पुढचे 3 अल्गोरिदम्स बघणार आहोत. काल आपण 3 अल्गोरिदम्स बघितले ऍरे बद्दल. तो कालच्या पेक्षा आजचे अल्गोरिदम सोपे आहेत. करायची सुरुवात. आज काही काउंट वाढत नाही आपलं. ठीक आहे, चल. एक सेकंड. स्क्रीन दिसते माझी? येस सर. ओके, थँक्यू. बेसिकली बघा, कालच्या लेक्चरला आपण एखादा जर ऍरे असेल आपल्याकडं तर त्याला प्रत्येक नोडला कसं व्हिजिट करायचं त्याला आपण ट्रॅव्हल्सर म्हणतो. सो तो अल्गोरिदम डिस्कस केला. त्याच्यानंतरनं ऍरेवर इन्सर्ट ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं ते आपण डिस्कस केलं. ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ज्या पोझिशनला ऍरे एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे त्या पोझिशन पासून सगळे एलिमेंट एक एक नि पुढच्या सेलला काय केलं आपण शिफ्ट केले. सो हे करत असताना आपण मागणं केलेलं आहे. सो 300 आधी पुढं शिफ्ट केला, त्याच्यानंतर 200 शिफ्ट केला आणि मग त्याच्या जागेवर आपण 150 हा नंबर काय केला इन्सर्ट केला. सो इन्सर्ट करत असताना ज्या पोझिशनला इन्सर्ट करायचे त्या पोझिशन पासून पुढचे सगळे एलिमेंट एक एकने पुढे काय करायचे शिफ्ट करायचं. ते शिफ्ट करायचं काम इथं स्टेप नंबर 7 मध्ये आपण केलेलं आहे.
तसंच डिलीट ऑपरेशन आपण डिस्कस केलं, की ज्या डिलीट ऑपरेशन मध्ये ज्यावेळेस आपण एखादा एलिमेंट रिमूव्ह करतो, जसं की या ठिकाणी मला हा 150 रिमूव्ह करायचा आहे. सो त्याला रिमूव्ह करायचा आहे. ज्याला रिमूव्ह करायचंय त्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं आणि मग त्याच्या जागेवर त्याच्या पुढचे सगळे एलिमेंट एक एकनी पुढे काय केले, शिफ्ट केले. म्हणजे त्याच्या जागेवर 200 येणार, 200 जागेवर 300 येणार. ओके. सो इन्सर्टच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला डिलीटला आपण काय करत असतो, एलिमेंट हे शिफ्ट करत असतो. ओके. सो हा पार्ट आपण काल डिस्कस केलेला आहे. तो आज आपण जे डिस्कस करणार आहोत, बेसिकली अरे मध्ये, अरे हा तुमचा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, जसं आपण काल डिस्कस केलं की व्हॉट इज अन अरे. सो अन अरे इज अ linear data structure. It is a finite ordered collection of homogeneous data item. सो आपल्याला जर त्याच्यावर वेगवेगळे ऑपरेशन्स करायचे असतील तर कसे करायचे, तर त्याच्या संदर्भात आपण वेगवेगळे पॉइंट्स काय करतो, डिस्कस करतो. ओके. सो याच्यामध्ये आज आपण जो पॉइंट डिस्कस करणार आहोत, आपण कालच्या पण स्लाइड मध्ये बघितलं होतं, इन्सर्ट ऑपरेशन, सर्च ऑपरेशन, सॉर्ट ऑपरेशन, डिलीट ऑपरेशन, ट्रॅव्हल्सिंग आणि मर्जिंग. सो आज आपण सॉर्ट ऑपरेशन करणार आहोत. ओके. सो कुठल्या प्रकारचं सॉर्टिंग करणार आहोत, तर आपल्याला जे सिलेबस मध्ये आहे ते बबल सॉर्ट आहे. ओके. कुठला? बबल सॉर्ट. सो ते बबल सॉर्ट कसं केलं जातं त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करूया. ठीक आहे. सो सगळ्यांनी लक्ष द्या. प्रत्येक स्टेप मध्ये काय होणार आहे मी तुम्हाला प्रॉपर करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. ठीक आहे. सो आजचा आपला जो पहिला टॉपिक आहे दॅट इज सॉर्टिंग. SORTING. सो पहिल्यांदा मला सांगा, व्हॉट डू यू मीन बाय सॉर्टिंग? येस. सॉर्टिंग म्हणजे काय, कोण सांगू शकताय का? व्हॉट इज सॉर्ट? नाही कोणाला सांगतात? आपण आपल्याकडचा असलेला जो डेटा आहे त्याला आपण आयदर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डरने अरेंज करतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, सॉर्टिंग. सो सॉर्टिंग दॅट वी कॅन डिफाईन इन अ वन वर्ड, ऑर्डरिंग. सॉर्टिंग इज नथिंग बट द ordering, or it is a method technique which is used to arrange elements either increasing or decreasing order. समजतंय? कळालं का सॉर्टिंग म्हणजे? सो आपल्याला काय करायचंय, अरेंज करायचंय आयदर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर. सो सॉर्टिंग आपण त्याला एका शब्दामध्ये म्हणू शकतो, ऑर्डरिंग. किंवा त्याला आपण दुसऱ्या अजून एक टर्म मध्ये असं म्हणू शकतो, ऑर प्रोसेस ऑफ अरेंजिंग एलिमेंट्स इन increasing or decreasing order. Increasing or decreasing. फॉर एक्झाम्पल, आपण जर काही डेटा घेतला, लेट मी कन्सिडर वन एक्झाम्पल. ओके. सो सपोज 2, 6, 3, 4, 1, 5. Okay, so these are my elements which are available in array. So हे सॉर्टेड ऑर्डर मध्ये आहेत का, पहिली गोष्ट सांगा मला, वेदर these elements or these values are in sorted order or not. आहेत का सॉर्टेड ऑर्डर मध्ये? नाही. नाही आहेत. ओके. सो मला यांना काय करायचंय, सॉर्ट करायचंय. म्हणजे काय करायचंय, आय हॅव टू अरेंज देम आयदर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑर्डर. ओके. सो आपण त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग म्हणत असतो. काय म्हणत असतो?
ascending order or descending order. So ascending means increasing and descending means decreasing. Okay, so मग मला याला सपोज increasing order मध्ये अरेंज करायचंय. सो increasing order मध्ये आपण त्याला जर अरेंज केलं तर पहिला नंबर कुठला येईल, कोण सांगतंय? increasing order मध्ये 1, yes, correct. First is 1, after that 2, then 3, then 4, then 5, and last one 6. Correct? हे झालं increasing. आणि हे जर मला डिक्रीजिंग करायचं असेल तर डिक्रीजिंग करत असताना सगळ्यात मोठी व्हॅल्यू काय? 6. त्याच्यानंतर मोठी व्हॅल्यू म्हणजे त्याच्यापेक्षा छोटी पण त्यातल्या त्यात मोठी 5, then 4, then 3, then 2, and last is 1. ओके, सो या पद्धतीने आपण जी काही प्रोसेस केली त्या प्रोसेसला काय म्हणायचं? सॉर्टिंग. सो एखादा ऍरे मध्ये जर आपण डेटा घेतला तर तो डेटा कसा सॉर्ट होतो किंवा कसा सॉर्ट केला जातो, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स वापरले जातात. ओके, सो त्यातली एक टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे, बबल सॉर्ट. ओके, कुठली? बबल सॉर्ट. सो आपल्याला जी काय टेक्निक यूज करायची आहे त्या सॉर्टिंग टेक्निकचं नाव आहे बबल सॉर्ट. ओके, सो याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सॉर्टिंग टेक्निक्स असतात. म्हणजे तुमचं सिलेक्शन सॉर्ट असतं, नंतर इन्सर्शन सॉर्ट असतं, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, हीप सॉर्ट, असे भरपूर आहेत. पण आपल्याला सिलेबस मध्ये फक्त एकच आहे, कुठली? बबल सॉर्ट. सो बबल सॉर्ट मध्ये काय एक्झॅक्टली काय होतं त्याची मी थीम तुम्हाला थोडक्यात सांगतो. ओके, सो या सॉर्टिंगला बबल सॉर्ट असं का नाव दिलं असावं? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेस तुम्ही बबल सॉर्ट कन्सेप्ट यूज करता त्यावेळेस नेबरिंग टू एलिमेंट्स आर कम्पेअर्ड. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची थीम काय आहे? जे काही नेबर्स म्हणजे शेजार शेजारचे एलिमेंट आहेत त्या दोघांमध्ये काय केलं जातं? कंपॅरिझन केलं जातं. ओके, सो ती थीम आहे. ओके, सो नेबरिंग एलिमेंट्स NEI. नेबरचं स्पेलिंग काय आहे? NE किंवा नेबरच्या ऐवजी ऍडजसंट म्हणूया. दॅट इज व्हेरी प्रॉपर वर्ड. ऍडजसंट adjacent elements can be compared. Elements are compared. Okay, adjustment, adjacent adjacent elements are compared. Okay, आता एक्झॅक्टली आपल्याला हा अल्गोरिदम एका पर्टिक्युलर एक्झाम्पल वर घेऊ आणि मग तुम्हाला मी ते सॉर्ट करून दाखवतो कशा पद्धतीने आपण सॉर्ट करतो. ओके, सो बेसिकली सॉर्टिंग कन्सेप्ट कळाला. सॉर्टिंग इज नथिंग बट द ऑर्डरिंग, that is also called as a process of arranging elements in increasing or decreasing order. So increasing order, that is also called as a ascending order, and decreasing order, that is also called as a descending order. Okay, so चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने. सो या ठिकाणी आपण जी टेक्निक यूज करणार आहे आपल्याला जी सिलेबस मध्ये आहे दॅट इज बबल सॉर्ट. ओके, सो हे बबल सॉर्ट कसं काम करतं त्याचं एक छोटस आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. बघा, आपण कन्सिडर करताना 5 एलिमेंट कन्सिडर करूया. सपोज मी हा ऍरे कॉपी करतो. सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित कशा पद्धतीने काम करतो तो बबल सॉर्ट. बघा, सपोज मी याला इनपुट देतो. सो फर्स्ट नंबर इज 55, सेकंड नंबर इज 43, थर्ड नंबर इज 5, फोर्थ नंबर इज 6, and the last number is 9. So this is array. This array we have to sort. ओके, सो त्याला आपण सॉर्ट करताना इन्क्रीजिंग ऑर्डरने काय करूया? सॉर्ट करूया. सो पहिल्यांदा छोटी व्हॅल्यू काय आहे? 5.
5 यायला पाहिजे, मग 6 यायला पाहिजे, मग 9 यायला पाहिजे, मग 43 यायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी 55 यायला पाहिजे. ओके, सो याच्यामध्ये बेसिकली काही टर्म्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये पहिली टर्म, या अरे मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत. सो लेट वी कन्सिडर नंबर ऑफ एलिमेंट्स विच इज इक्वल टू, आपण त्याला n म्हणूया. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये n ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 5. सो आपण कन्सिडर करतोय n इज अ 5. ओके, आता याच्यामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे n नंबर ऑफ एलिमेंट्स असतात त्यावेळेस माझा हा जो डेटा आहे तो सॉर्ट होण्यासाठी बघा, नंबर ऑफ passes required to sort this data is equal to n minus 1. So here n is 5, 5 minus 1 is equal to 4. So किती पासेस लागणार आहेत आपल्याला, 4 पासेस. पास म्हणजे काय, तर किती स्टेप्स आपल्याला इथं परफॉर्म करावे लागणार आहेत, किती इटरेशन्स आपल्याला परफॉर्म करावे लागणार आहेत, त्या स्टेप्सला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, पासेस दिलेले. ओके, सो बेसिकली ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या अरे मध्ये n नंबर ऑफ एलिमेंट्स असतील त्यावेळेस तो सॉर्ट करायला तुम्हाला किती लागणार आहे, n-1 नंबर ऑफ पासेस लागणार. ओके, सो हे बेसिक गोष्ट. आणि मगाशी जसं सांगितलं, वी आर गोइंग टू कम्पेअर ऍडजसंट एलिमेंट्स. कुठले एलिमेंट्स, ऍडजसंट एलिमेंट्स. ऍडजसंट म्हणजे काय, शेजारचे नेबरिंग एलिमेंट्स. ओके, सो आता आपण याला सॉर्ट करायचंय. तर याला सॉर्ट करत असताना आपण पहिल्यांदा पहिला पास आता काय करूया, परफॉर्म करूया. सो लेट कन्सिडर आवर फर्स्ट पास. ओके, सो पहिल्या पास मध्ये काय होणार आहे, कुणाकुणाचं कंपॅरिझन होणार आहे. सो मी हा अरे इथं काय करतो, कॉपी पेस्ट करतो. ओके, सो हा आपला पहिला पास मधली पहिली स्टेप आहे. आता पहिले जे 2 एलिमेंट्स आहेत त्यांना आपण पहिल्यांदा काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. सो मी या ठिकाणी त्याला ऍज अ बबल म्हणून कशात दाखवतो, सर्कल मध्ये दाखवतो. थोडं मी या ठिकाणी त्याला फिल करत नाही. ओके, सो या ठिकाणी हा पहिला एलिमेंट, दिस फर्स्ट एलिमेंट इज गोइंग टू बी कंपेअर विथ इट्स नेबरिंग एलिमेंट. कोण आहे हा, 43. ओके, सो पहिले 2 एलिमेंटचं कंपॅरिझन. आता ह्या 2 एलिमेंटचं कंपॅरिझन झाल्यानंतर ना, जर पहिला एलिमेंट या 2 नंबरला कंपेअर करताय त्यातला पहिला एलिमेंट जर मोठा असेल दुसऱ्या एलिमेंट पेक्षा, तर त्यांचं काय होतं, जागा चेंज होते. ओके, सो या ठिकाणी आम्ही लिहितो मुद्दामून जेणेकरून तुम्हाला समजेल. आपल्याला अल्गोरिदम नंतर लिहायचा आहे. 55, that is first element, is greater than 43, then interchange. प्रोसेस आहे. ओके, सो बेसिकली ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डेटाला सर्च करायला जाता, फाइंड करायला जाता, ती जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड एज अ सर्चिंग. जसं सॉर्टिंग इज अ ऑर्डरिंग, तसं सर्च मीन्स फाइंडिंग. ओके, सो इट इज अ प्रोसेस ऑफ फाइंडिंग element from list. The list ऐवजी आपण म्हणणार array. So searching is a nothing but process of finding element from array. Okay, so हा डेटा आहे, मला एखाद्याला सर्च करायचं आहे. लेट वी टेक सर्च एलिमेंट. आपल्याला सर्च करायचं आहे फॉर एक्झाम्पल 3. तर 3 आहे का या लिस्ट मध्ये, येस इट इज प्रेझेंट. सो तुम्हाला त्याची काय मिळणार आहे, पोझिशन मिळणार आहे. ओके, सपोज 13 नंबर दिला, 13 नंबर आहे का, नाहीये, मेसेज येणार एलिमेंट नॉट फाउंड. ओके, सो हे सर्चिंग कसं केलं जातं, कशा पद्धतीने अल्गोरिदम काम करतो, तर ह्या सर्चिंगच्या 2 टेक्निक्स आहेत. सो सर्चिंग मेथड म्हणा, टेक्निक म्हणा, मेथड्स. तो पहिली आहे लिनियर सर्च.
आणि दुसरी आहे तुमची बायनरी सर्च. सेकंड मेथड इज अ बायनरी सर्च. ओके, सो लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. तर आता आपण जे डिस्कस करणार आहे दॅट इज अ लिनियर सर्च. ओके, आणि मग उद्याच्या लेक्चरला आपण बायनरी सर्च डिस्कस करू. ठीक आहे, मग त्या दोघांमधला डिफरन्स, सोपे सोपे पॉइंट्स आहेत पुढचे. अजून एकच अल्गोरिदम थोडा अवघड आहे, तो उद्याच्याला बघूया. हा पण अल्गोरिदम सोपा आहे. लिनियर म्हणजे काय? या लिनियर सर्चला सिक्वेन्शियल सर्च असं पण म्हटलं जातं. लिनियर सर्च इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिक्वेन्शियल सर्च. म्हणजे काय बघा, आता सपोज आपण हेच एक्झाम्पल घेऊया. या एक्झाम्पलला आपल्याला काही करायचं, सर्चिंग अल्गोरिदम अप्लाय करायचं. ओके, सो मी टायमिंग इथंच त्याचा डेमो देतो. अल्गोरिदम आपण दुसऱ्या स्लाइडवर. ओके, सो हा माझा डेटा आहे. मला काय करायचंय, एक इलेमेंट सर्च करायचं. लेट वी कन्सिडर दॅट सर्चिंग इलेमेंट. ओके, सो इथं मी पेस्ट करतो. मला काय सर्च करायचंय? आय हॅव टू सर्च 6 एलिमेंट. ओके, 6 आहे का या लिस्ट मध्ये? कोण सांगतंय मला? 6 आहे का या लिस्ट मध्ये? या लिस्ट मध्ये 6 आहे का? हो. आहे. हो, म्हणजे माझ्या अल्गोरिदमने मला आहे म्हणून सांगितलं पाहिजे. करेक्ट? बरोबर आहे ना? सो आपला अल्गोरिदम सांगतोय का बघूया. म्हणजे मला इथं आउटपुट येणार आहे, फाउंड ॲट पोझिशन इज इक्वल टू, किती पोझिशन वर आहे? थर्ड पोझिशन वर आहे. कारण की आपली पोझिशन कुठून सुरुवात होती? 0 1 2 3. पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जर गेलो तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. सो यू कॅन डायरेक्टली राईट फोर्थ पोझिशन. ओके, सो आपल्याला 6 मिळाला फोर्थ पोझिशनला. करेक्ट? आता सपोज मी सर्चिंग एलिमेंट चेंज करतो. सपोज आय विल गो विथ द न्यू एलिमेंट. त्याप्रमाणे मी नवीन एलिमेंट देतो 16. 16 आहे का प्रेझेंट ह्याच्यामध्ये? या लिस्ट मध्ये 16 प्रेझेंट आहे का? नाही. नाही. सो याच्यामध्ये येणार नॉट फाउंड. ओके, सो आन्सर काय येणार आहे? नॉट फाउंड. सो आपण ज्यावेळेस एखादा एलिमेंट सर्च करायला जातो, सो आपल्याकडे दोन आन्सर आहेत. आयदर तो आहे किंवा नाही. असेल तर त्याची पोझिशन येईल, नसेल तर काही पोझिशन येणार नाही. सिंपल. मग आता हे सर्च करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड्स अवेलेबल आहेत. एक आहे लिनियर सर्च, दुसरे आहे बायनरी सर्च. सो लिनियर मीन्स इन अ लाईन, सिक्वेन्शियल. लक्षात ठेवा. मग मला कुणाला शोधायचं होतं? 6 ला. मग मी पहिल्या सेलला गेलो, ट्रायव्हल केलं, म्हणजे मी प्रत्येक इलेमेंटला व्हिजिट केलं. 6 आहे का इथं? नाही, पुढे जा. 6 आहे का इथं? नाही, पुढे जा. 6 आहे का इथं? नाही, पुढे जा. 6 आहे का? हो आहे. मी तिथं पोझिशन दिली, मला सापडला म्हणून. ओके, सो मी असं एक 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 एलिमेंटला व्हिजिट करतो आणि त्याला सर्चिंग एलिमेंट बरोबर काय करतो? कम्पेअर करतो. जर मॅच झाला तर फाउंड म्हणतो, आणि शेवटपर्यंत सर्च करत गेलो आणि नाही मिळाला तर मेसेज देतो नॉट फाउंड. जसं की 16 आहे का? 16 आहे का? 16 आहे का? 16 असं मी सगळ्यात शेवटपर्यंत सर्च करत जाणार. ही जी मेथड आहे दॅट इज अ लिनियर सर्च, की आपण सिक्वेन्शियली प्रत्येक सेल मधल्या प्रत्येक व्हॅल्यूशी काय करत असतो? कंपॅरिझन करत असतो. आणि हे जर कंपॅरिझन करत असताना आपल्याला तो एलिमेंट नाही मिळाला शेवटीपर्यंत चेक करून, तर आपण मेसेज देतो नॉट फाउंड. जर मिळाला तर त्याची जी काही पोझिशन असेल ती पोझिशन आपण काय करतो? डिस्प्ले करतो. ओके, सो दिस इज द लॉजिक, दिस इज द मेथड दॅट यूज इन अ लिनियर सर्च. ओके, मग हा लिनियर सर्चचा अल्गोरिदम कसा लिहायचा? एकदम सोपा आहे बघा. आपण ट्रायव्हल साठी जो लिहिला होता तोच अल्गोरिदम सगळा इथं कॉपी पेस्ट करायचा. सो आपण ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. कुठं ट्रॅव्हल केलेलं आहे? येस, दिस इज आवर ट्रॅव्हलिंग अल्गोरिदम. सो आय विल जस्ट कॉपी दिस अल्गोरिदम आणि त्याला या ठिकाणी काय करतो? इथं पेस्ट करतो. ओके, सो यात आपल्याला थोडा बदल करावा लागणार आहे. तो बदल मी करून देतो तुम्हाला. लक्ष द्या. सो आपण काय केलेलं आहे? सुरुवात केलेली आहे. सुरुवात केल्यानंतर ना आपल्याला अपेक्षित आहे की कुणाला शोधायचं. ओके, सो पहिल्यांदा रीड करा
सर्च एलिमेंट. ओके, सो त्याला आपण एक व्हेरिएबल देऊया. सपोज आपल्याला सर्च करायचा आहे, तो एलिमेंट आहे नंबर. ओके, नाही तर शॉर्टकट वापरू एसई म्हणजे सर्च एलिमेंट. ओके, त्याप्रमाणे मी तो नंबर रीड केला. आता मी सुरुवात करणार आहे पहिल्या पोझिशन पासून, लोअर बाउंड पासून, 0 पासून. ओके, ती आय ची व्हॅल्यू अप्पर बॉन्ड पर्यंत म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत जात नाही, मिळत नाही, तोपर्यंत प्रोसेस करायची. मला आता व्हिजिट नाही करायचंय, मला चेक करायचंय. काय चेक करायचंय? चेक की तुम्हाला जो सर्च करायचा एलिमेंट आहे, तो तुमचा जो ॲरे आहे, आपल्या ॲरेचं नाव काय आहे? आपण कन्सिडर करूया ॲरे ऑफ आय. म्हणजे थोडक्यात त्या ॲरे मधल्या आयथ पोझिशनची व्हॅल्यू आणि सर्च केलेल्या एलिमेंटची व्हॅल्यू. ओके, इफ एस म्हणजे सर्च एलिमेंट इज इक्वल टू व्हॅल्यू, देन गो टू स्टेप 5, else go to step 7. ओके, सो 5 नंबरच्या स्टेपला मी काय लिहिणार आहे? लक्ष द्या. जर मिळाला तर मी म्हणणार आहे प्रिंट फाउंड ॲट पोझिशन, आणि आपल्याला आता पोझिशन प्रिंट करायची आहे. सो पोझिशन प्रिंट करण्यासाठी आपल्याकडे काय करावं लागणार आहे? या ठिकाणी पोझिशन इक्वल टू मला प्रिंट करायचंय, कोणाला प्रिंट करायचंय? आय ला प्रिंट करायचंय. सो या ठिकाणी फाउंड ॲट पोझिशन परत एकदा प्रिंट करूया, कॉन्कॅटिनेट करू आय प्लस 1. सो हे जॉईन करण्यासाठी आपण वापरतो. ओके, सो बघा लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं वेगळ्या लाईनला प्रिंट केलं तरी चालू शकतो. ठीक आहे, सो आपण आय प्लस 1 का केलं? तर 0th पोझिशन म्हणजे 1 पोझिशन. सो 0 प्लस 1 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3. कारण की आपल्याकडं पोझिशन कुठून सुरुवात होते? ॲरेची 0 पासून. पण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण म्हणतो का माझा 0th नंबर आहे? आपण काय म्हणतो? फर्स्ट. सो फर्स्ट आपण कसं केलं? 0 प्लस 1 1, 1 प्लस 1 2. तर एक एकने आपण वाढवलं, बाकी काही नाही केलं. आता जर मला तो एलिमेंट नाही सापडला, मॅच नाही झाला, तर काय? तर तुम्हाला स्टेप नंबर 6 मध्ये पुढच्या स्टेपला जायचं. पुढच्या स्टेपला गेल्यानंतर न परत पुढच्या एलिमेंट बरोबर कंपॅरिझन करायचं. ओके, सो असं कंपॅरिझन करत 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 शेवटपर्यंत तुम्ही जाणार. कुठंच नाही सापडला तर ही कंडिशन तुमची फॉल्स होणार आणि तुम्ही डायरेक्ट 7 नंबरच्या स्टेपला येणार. ओके, 7 नंबरची स्टेप काय केलंय मी इथं? 7 नाही, इथं 6 करायला पाहिजे. 7 नंबरच्या स्टेपला स्टेप नंबर 7 इथं मी प्रिंट करणार, प्रिंट नॉट फाउंड, नाही मिळाला. आणि मग स्टेप नंबर 8 याच्यामध्ये तुम्ही म्हणणार स्टॉप. ओके, सो या पद्धतीने आपण पहिल्या एलिमेंट पासून सुरुवात केली, शेवटच्या एलिमेंट पर्यंत जायचंय. जर मला हवा असलेला नंबर मिळाला तर मी डायरेक्ट 5व्या स्टेपला येणार आहे आणि काय म्हणणार आहे? मिळाला. आणि इथून पुढे त्याला स्टॉपला पाठवणार. गो टू स्टेप नंबर 8, प्रिंट कर आणि बाहेर पड. जर मॅच नाही झाला तर पुढच्या पोझिशनला जा. पुढच्या पोझिशनला गेल्यानंतर चेक कर पोझिशन अवेलेबल आहे का? असेल तर परत कम्पेअर कर त्या पोझिशन मधली व्हॅल्यू सर्च एलिमेंट बरोबर. मॅच झाली तर प्रिंट कर, बाहेर पड. नाही मॅच झाली तर परत पुढच्या पोझिशनला जा. मग इथे ही कंडिशन तुमची काय होणार आहे? फॉल्स होणार आहे. मग ऑटोमॅटिकली तो 7 नंबरच्या स्टेपला जाणार आहे, प्रिंट करणार आहे नंबर नॉट फाउंड आणि सगळ्यात शेवटी काय करणार आहे? स्टॉप करणार आहे. ओके, सो दिस इज अल्गोरिदम टू सर्च एलिमेंट. सो कुठलाही एलिमेंट सर्च करत असताना आपल्याला पहिल्या पोझिशन पासून सुरुवात करायची. जर तिथं सापडला तर सापडला, नाही सापडला तर पुढच्या एलिमेंटला जायचं, त्याच्या पुढच्या एलिमेंटला जायचं, त्याच्या पुढच्या एलिमेंटला जायचं. असं आपण शेवटपर्यंत सर्च करत राहायचं. जर नाही मिळाला तरच मेसेज द्यायचा की नॉट फाउंड.
ओके. आता ह्या अल्गोरिदमची इफिशियन्सी ही कशावर डिपेंडंट आहे, तर त्या इलेमेंटच्या पोझिशनवर डिपेंडंट आहे. जर तो पहिल्याच पोझिशनला असेल तर एका कंपॅरिझन मध्ये सापडणार, दुसऱ्या पोझिशनला असेल तर 2 कंपॅरिझन मध्ये सापडणार, आणि जर शेवटचा असेल तर तुम्हाला सगळे कंपॅरिझन्स काय करावे लागणार आहे, परफॉर्म करावे लागणार. म्हणजे या ठिकाणी ह्या अल्गोरिदमची इफिशियन्सी, स्पीड हे त्या इलेमेंटच्या पोझिशनवर डिपेंडंट आहे, की कुठल्या पोझिशनचा इलेमेंट तुम्ही फाइंड आउट करताय किंवा कुठल्या पोझिशनला तो इलेमेंट आलेला आहे. ओके. सो ही इफिशियन्सीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पुढं बायनरी सर्च नावाची टेक्निक काय केलेली आहे, यूज केलेली. ओके. सो या टेक्निक बद्दल आपण उद्याच्याला डिस्कस करूया. ठीक आहे. सो आज आपण इथंच थांबूया. आज आपण 2 अल्गोरिदम्स बघितले जे महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पहिला जो अल्गोरिदम आपण बघितला दॅट इज सॉर्टिंग. सो सॉर्टिंग मध्ये आपण बबल सॉर्ट नावाचा अल्गोरिदम बघितला, ज्याच्यामध्ये सॉर्टिंग कसं होतं हे मी तुम्हाला प्रत्येक स्टेप्स काढून दाखवलेल्या आहेत. ओके. म्हणजे थोडक्यात बोर्डवर आपण जसं लिहितो, लिहिण्यापेक्षा मी इथं त्या पद्धतीने फक्त व्ह्यू दिलाय तुम्हाला, की पास नंबर 1 काय, पास नंबर 2 काय, पास नंबर 3 काय. ओके. सो प्रत्येक पास मध्ये काय काय प्रोसेस होती, स्वॅपिंग म्हणजे इंटरचेंज कधी होतं, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. सो लिनियर सर्चला सिक्वेन्शियल सर्च म्हणायचं, की जसं की तुम्हाला पर्टिक्युलर इलेमेंट शोधायचा असेल तर पहिल्यापासून प्रत्येक पोझिशनच्या व्हॅल्यूशी कम्पेअर करायचं, जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत. एकदा मॅच झाला की आपण मेसेज देतो फाउंड म्हणून, मॅच नाही झाला तर आपण पुढच्या एलिमेंटला जातो, त्याच्या पुढच्या एलिमेंटला जातो, जोपर्यंत ती लिस्ट संपत नाहीये तोपर्यंत. आणि ज्यावेळेस लिस्ट संपते आणि कुठलंच कंपॅरिझन मॅच होत नाही त्यावेळेस आपण मेसेज देतो नॉट फाउंड. ओके. सो माझ्याकडे जर 100 एलिमेंट्स असतील आणि मी ज्या नंबरला शोधतोय तो जर 99व्या पोझिशनला असेल तर मला 98 आणि तो नंबर 99 कंपॅरिझन्स करावे लागणार आहे. आणि हेच जर माझा नंबर 5व्या पोझिशनला असेल तर मला फक्त 5च कंपॅरिझन्स करावे लागणार. ओके. सो नंबर 100च आहेत. ओके. तर 100 पैकी तुम्हाला तुमचा नंबर कुठल्या पोझिशनला आहे त्या पोझिशनवर ठरणार आहे त्याची इफिशियन्सी. ओके. मग असं न करता आपली किती नंबर असू द्या, कुठल्याही पोझिशनला असू द्या, नंबर ऑफ कंपॅरिझन शुड बी कॉन्स्टंट, तेवढेच राहायला पाहिजेत. तर ते काम कुठं केलं जातं, बायनरी सर्च मध्ये केलं जातं. सो उद्याच्या लेक्चरला आपण बायनरी सर्च बद्दल काय करूया, डिस्कस करूया. ठीक आहे. सो आज आपण इथंच थांबूया. उद्याच्याला परत सेम टायमिंगला आपण भेटूया. ओके. चलो, थँक्यू. थँक्यू सर.